पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे महायुती व राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार काशीनाथ दातेसर यांनी कानूर पठार मतदारसंघाचा दौरा केला। वडजिरे येथे बोलताना उमेदवार दाते म्हणाले, विरोधकांना लोकशाही मान्य नाही, तालुक्यात हुकुमशाही दहशत वाढत चालली। एमआयडीसी मध्ये स्थानिकांना डावलून बाहेरच्यांना संधी दिली जाते, अधिकाऱ्यांना वेठीस धरले जाते। हे सर्व बंद करायचं असेल तर मला निवडून द्या, मला एकदा संधी द्या, तुमची सर्व कामे आपण मार्गी लावू, असे उमेदवार काशीनाथ दातेसर म्हणाले। यावेळी बोलताना भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे म्हणाले, आता आमदार दातेसरच होणार आहेत, सर्वांनी सहकार्य करावे। यावेळी बोलताना अजून काय म्हणालेत उमेदवार दातेसर व विश्वनाथ कोरडे, याच बातमीचे काही दृश्य पाठवलेत आमच्या प्रतिनिधी शर्मिला जाधव यांनी। विनंती करतो, आमच्या गावातून सुद्धा या ठिकाणी जास्त मतदान मिळवून देण्याचं आम्ही काम करणार आहोत, एवढी याची ग्वाही देतो। आणि सर्वांना उद्याचा आमदार म्हणून या ठिकाणी या तालुक्याचे भावी नामदार म्हणून सुद्धा त्यांची शक्ती एवढी मोठी आहे, म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी जसे उभे आहात असेच खंबीरपणे सुरू असलेल्या विधानसभेच्या पारनेर नगर विधानसभेच्या निवडणुकीच्या ते सरण आम्ही येऊच आता भूमिपूजनाला, आमदार तेच होणार। हा, पण दुसऱ्याची रेष पुसण्यापेक्षा स्वतःची रेष लांब माणसाने केली पाहिजे। आणि म्हणून रेष लांब करणारा, दुसऱ्याची रेष पुसण्याच्या भानगडीत न पडणारा एक नेता आपल्याला सगळ्यांना या निवडणुकीच्या निमित्ताने लाभणार आहे। आणि मित्रांनो, मला तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगायची, महाविकास आघाडी सरकारच्या कर्तृत्वाची आठवण करून द्यायची तुम्हाला। आदरणीय माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, मी उद्धवजी ठाकरे म्हणतोय, बिचारे 2 वर्ष मुख्यमंत्री होते। कोरोना काळात ऑनलाईन यायचे फेसबुकवर आणि सांगायचे केंद्र शासन माझं जीएसटी पाठवत नाही। आता परत तसं होईल बघा जर उलटा निर्णय झाला तर, कारण केंद्रात सरकार भाजपचं आणि महायुतीचं आहे। त्याच्यामुळे वर जो कारभारी तोच कारभारी मुंबईत पाहिजे, तोच कारभारी पारनेरला पाहिजे, हे मला तुम्हाला सांगायचं। लोकशाही यांना मान्य नाही, आमच्या विरोधात गेला तर त्याला काही ना काही त्याला दागदपटशा करायचा, अशा पद्धतीचं वातावरण निश्चितपणे गेली 5 वर्ष आपण पाहतोय। आजही सोशल मीडियावर एखाद्याने चांगली पोस्ट टाकली तर तातडीने त्याला अगोदर फोनवरून दम दिला जातो, नंतर त्याच्या घरी जाऊन त्याला दम दिला जातो। तर हे आपण किती दिवस सहन करणार आहे? आपण सहन करत होतो म्हणून खऱ्या अर्थाने एकदा बदलायचंय। आणि म्हणूनच मी या उमेदवारीचा निर्णय घेतला आणि खऱ्या अर्थानं महायुती सरकार, महायुतीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी, सगळ्या नेत्यांनी, आदरणीय अजितदादांनी माझ्यावर या ठिकाणी विश्वास टाकलेला आहे। आणि तो विश्वास जर सार्थ करायचा असेल तर 20 तारखेला तुम्हाला या मतदानाच्या दिवशी तुम्हाला भरभरून मतं या ठिकाणी वडजिरेकरांना द्यावी लागतील। थोडंसं दुधाचे बाजारभाव खाली आले, कांद्याचे बाजारभाव खाली आले, हे दोन आपल्याला कुठेतरी नोकऱ्या धोक्यात येतील अशा प्रकारचा गैरसमज पसरवण्यामध्ये विरोधक यशस्वी झाले। आणि त्याचा दुष्परिणाम म्हणून बहुमत आलं, परंतु जेवढं यायला पाहिजे होतं तेवढं आलं नाही। आणि म्हणून आज तरी देखील देशामध्ये महायुतीचं सरकार त्या ठिकाणी काम करतंय, एनडीएचं सरकार काम करतंय। आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आदरणीय विश्वगुरु नरेंद्र मोदी साहेबांच्या महायुतीच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये देखील महायुतीचं आज सरकार काम करतंय। अतिशय लोकप्रिय असे निर्णय, खरं म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांनी असतील, फडणवीस साहेब असतील किंवा अजितदादा पवार असतील, या त्रिकुटात एकदा फक्त आमदार झाले तर एवढा वेठीला धरला आहे। दोन्ही सत्ता त्यांच्याकडे गेले तर आपण करायचं काय? कुणाला लपायचं? आणि मग हे आपल्याला लपावं लागलं नाही पाहिजे, म्हणून खऱ्या अर्थानं ही निवडणूक महत्वाची आहे। मी तुम्हाला आवाहन करतो की ही सत्ता तुम्ही परिवर्तित केली तर निश्चितपणे या तालुक्यावरची जी दहशत आहे, या तालुक्यावरच्या बेरोजगारांना ज्या वाऱ्यावर सोडलं गेलेलं आहे, अनेक तरुण बळकले होते, 100% तरुण त्यांच्याबरोबर गेले होते, पण आज 25% नाही राहिले, 75% पुन्हा मागे फिरले, त्यांचा भ्रमनिराश झाला। बगल बच्च्यांना फक्त तिथं कामं दिली गेली, एमआयडीसी मध्ये बगल बच्च्यांना उत्पन्नाचे सोर्स करून दिले, परंतु बाकी बिचारे आमचे तरुण ज्यांनी खूप त्यांच्यासाठी योगदान दिलं, बलिदान दिलं, त्यांना
त्या ठिकाणी वाऱ्यावर सोडले गेले, अशा अनेक तरुण नैराश्यामध्ये गेलेले मी पाहतोय. आणि म्हणून या सुप्याच्या MIDC मध्ये खऱ्या अर्थानं सगळी कॉन्ट्रॅक्ट, लेबर कॉन्ट्रॅक्ट सगळी एकाचीच, सगळी स्वतःच्या बगल बच्च्यांची. आणि त्या MIDC मध्ये नोकऱ्या ज्या आहेत त्या नोकऱ्या देखील परप्रांतीयांना सगळ्यात प्राधान्य, आपल्या स्थानिक कामगारांना प्राधान्य दिलं जात नाही. ह्या सगळ्या गोष्टी जर बदलायच्या असेल तर MIDC, त्या MIDC मध्ये आपल्या स्थानिकांना रोजगार उपलब्ध करायचा असेल, त्या MIDC ची प्रगती करायची असेल, अजून मोठे मोठे उद्योग त्या ठिकाणी आणायचे असतील तर खऱ्या अर्थानं या परिवर्तनाची गरज आहे. दुसरा महत्वाचा विषय कोरडेदाराने सांगितला, मलाही तो चांगला पहिल्यापासून माहीत आहे.